भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरणाची जागा ही गैरमार्गाने एनजी वेंचर या बांधकाम कंपनीला विकली। यामध्ये एकनाथ शिंदे यांचं खातं याला जबाबदार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जागा सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाला 99 वर्षाच्या करारावर दिलेले असताना त्या कराराचं 25 वर्षे अजून बाकी असताना तो करार असंविधानिक पद्धतीने मोडीत काढला। एनजी वेंचर या बांधकाम व्यावसायिकाला खाजगी व्यक्तीला काही कारण नसताना शासनाचं धोरण नसताना शासनाला कोणताही फायदा होत नसताना ही जागा त्यांनी गैरमार्गाने दिली। ही जागा तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या उद्घाटनाला 2000 साली आले त्यावेळेस सुरेश कालमाडी यांच्या विनंतीवरून ही जागा सांस्कृतिक भवनसाठी जवळपास 2.5 एकरचा भूखंड दिला होता। त्याचा ठरावही झाला, त्यांचं पत्रही त्याचा झोनही झाला। हे सर्व गोष्टी असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016ला या सर्व घटनेला मान्यता दिलेली, त्यांचा आदेश आहे आमच्याकडे। आणि या सर्व गोष्टी असताना पुणे शहराचा सुधारित आराखडा करताना एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास मंत्रालय असल्यामुळे त्यांनी या जागेचा झोन विनाकारण बदलून व्यावसायिक झोन केला। आणि हा झोन बदलत असताना पुणे महानगरपालिकेचा हा सगळ्यात मोठा रोल आहे। आणि त्या महानगरपालिकेमध्ये बौद्ध समाजाचे नगरसेवक होते, वेगवेगळ्या पक्षाचे, मग ते भाजपाचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील आणि स्वतःला म्हणणारे रिपब्लिकन पक्षाचे असतील। या सर्वांनी त्या ठिकाणी मूकसंमती दिली। आणि त्याच लोकांनी 7 फेब्रुवारी 2025ला आंबेडकरी समाजाची येणाऱ्या निवडणुकीत मतं मिळावी म्हणून खोटारडेपणाने आंदोलन केलं, दिशाभूल केली। 15 ऑगस्टला आंदोलन केलं। केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा खोटारडा फोन आणला, समाजाला सांगितलं की जागा मुख्यमंत्री सांस्कृतिक भवनला देणारं आंदोलन थांबवा। त्यांनी आंदोलन मोडीत काढलं, आंदोलन विकलं, आमचा आरोप आहे। आंबेडकर चळवळीतल्या ज्यांनी 15 ऑगस्टला आंदोलन केलं त्यांनी हे भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांना हे आंदोलन भ्रष्ट मार्गाने विकलं। ते आंदोलन आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या माध्यमातून पुन्हा स्वाभिमानाने उभं केलं। आंबेडकरी चळवळ, संविधानवादी चळवळ पुन्हा आम्ही त्या ठिकाणी एकत्र केली आणि या सर्व गोष्टीचा जाब विचारतोय म्हणून त्यांना या ठिकाणी पळवाट मिळाला। आंबेडकर चळवळीचे खरे लढणारे कार्यकर्ते 1 इंच या भूमिकेतून मागे हटायला तयार नाहीत। म्हणून हा सर्व प्रकार लपवण्यासाठी, भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे सर्व संविधानिक कायदे मोडीत काढून 1 नंबर खोटारडेपणाची